वडिलाच्या संपत्तीवर मुलीचा हक्क किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल. वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या असणाऱ्या हक्काबाबत एका खटल्याच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला हा निकाल, ज्याची पूर्ण महिलांमध्ये चर्चा आहे. 1956 साली हिंदू वारसा हक्क अधिनियम करण्यात आला होता. त्यानुसार मुलींचे जे हक्क होते, अधिकार होते, ते वेगळ्या पद्धतीचे होते. पण 20 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालानुसार आता मुलीचे वडिलाच्या संपत्तीत असणाऱ्या हक्कांमध्ये बदल झालेला आहे. तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवर किती हक्क असतो. वडील हयात म्हणजे जिवंत असताना तो हक्क असतो का, की मृत्यू झाल्यावर काय होतं, मुलीचं लग्न न झालेलं असल्यावर काय, मुलीचं लग्न झालेलं असल्यावर काय हक्काची परिस्थिती असते, भावांच्या संपत्तीवर कितपत अधिकार असतो, नवऱ्याच्या संपत्तीवर किती, वडील सरकारी नोकरीला असतील तर त्या जागी मुलीची जर वडिलांचा मृत्यू झाला तर अनुकंप तत्वावर मुलीला नोकरीचा अधिकार असतो का. तर असे 10 मुख्य अधिकारांविषयी निकाल त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर डिटेल आपण समजून घेऊयात. अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तर तुम्ही लक्षपूर्वक पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावर नेहमी वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहोचतात. अशा वेळी न्यायालय काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. व अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर मुलीच्या असणाऱ्या अधिकारासंबंधित एक ऐतिहासिक निर्णय दिला. हा निर्णय अतिशय नवीन होता. विशेष म्हणजे या निकालाने हिंदू वारस कायदा 2005 या कायद्याची अंमलबजावणीच्या संदर्भात देखील एक वक्तव्य केलेलं आहे. 10 महत्त्वाचे मुद्दे या निकालाद्वारे समोर आलेले आहेत, ज्यामध्ये मुलीच्या लग्नाच्या आधीचा हक्क, लग्नानंतरचा हक्क, वडीलचा मृत्यू होण्याच्या आधीचा हक्क, नंतरचा हक्क, म्हणजे टोटल तुम्हाला यामध्ये समजून जाणार आहेत. सगळ्यात आधी आपण ही 10 मुद्दे काय आहेत समजून घेणार आहोत आणि निकालामध्ये अतिशय महत्त्वाचे 3 मुद्दे काय सांगितलेले आहेत, जे प्रत्येक मुलीला, मुलीच्या वडिलाला, मुलीच्या भावाला, म्हणजेच सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. ती व्हिडिओच्या शेवटी आपण घेणार आहोत. पहिलं जे आहे वडिलोपार्जित संपत्तीवर असणारा अधिकार. पहिला पॉइंट त्यामध्ये असं आहे की हिंदू संपत्ती कायद्यात 2 भाग असतात, म्हणजे संपत्तीचे 2 भाग. एक म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी स्वअर्जित संपत्ती. म्हणजे मुलीच्या वडिलाला त्यांच्या वडिलाकडून मिळालेली संपत्ती तिला म्हणतो आपण वडिलोपार्जित संपत्ती, आणि मुलीच्या वडिलाने स्वतःच्या खर्चाने कमाईने घेतलेली संपत्ती तिला म्हणतात स्वअर्जित संपत्ती. मग आता वडिलोपार्जित संपत्तीवर आधी केवळ मुलांनाच अधिकार होता. म्हणजे जर वडिलांच्या वडिलांकडून आलेली संपत्ती असेल तर त्यामध्ये मुलीला हक्क नव्हता. पण आता हिंदू वारस कायदा दुरुस्ती 2005 कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलांइतकाच मुलींचाही अधिकार असेल. वडील आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाही, तसेच मुलीला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाही. म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती जरी वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली असली तरी त्याच्यामध्ये देखील आता समान अधिकार मुलींना मिळालेला आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बदल असा झालाय की वडिलांच्या स्वकमाईच्या संपत्तीवरील कायदा तो काय आहे, तो काय बदलला पहा. वडिलांनी आता जर स्वतःची संपत्ती कमवली असेल, म्हणजे त्यांच्या वडिलांकडून मिळालेली संपत्ती नाही तर स्वतः काहीतरी व्यवसाय केला, नोकरीतून काहीतरी जागा घेतली, घर बांधलं, तर यावर मुलींचा जो हक्क आहे तो काहीसा कमकुवत आहे. म्हणजे स्ट्रॉंग अधिकार त्यावर नाहीये. म्हणजे स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली, घर बांधलं, तर ही संपत्ती कोणाला द्यायची, मुलाला द्यायची, मुलीला द्यायची, की यावर वडिलांना पूर्ण अधिकार आहे. मग अशा संपत्तीत वडिलांना मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर मुलीला कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही आहे. म्हणजे स्वकष्टार्जित कमाई असेल तर त्यावर मुलीचा हक्क फार कमकुवत आहे. तिसरा महत्त्वाचा कायदा असा आहे की इच्छापत्र जर लिहिलं नाही आणि त्याआधी वडिलांचा जर मृत्यू झाला तर काय. मग आता वडिलांनी जिवंतपणे जर त्यांचं इच्छापत्र जर तयार केलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यांची सगळी संपत्ती, त्यांच्या वडिलांकडून मिळालेली असू द्या किंवा त्यांनी स्वकष्टातून कमवलेली असू द्या, तर त्यावर मुलीचा देखील समान हक्क तयार होतो. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आता जर मुलीचं लग्न झालं असेल तर, चौथा महत्त्वाचा पॉईंट, मुलीचं लग्न जर झालं असेल तर काय. तर आधी मुलींना केवळ कुटुंबाचं सदस्य मानलं जात होतं, संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते. मुलीचं लग्न झालं होतं तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं. 2005 मध्ये या कायद्यात दुरुस्ती झाली. मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जातं. मुलींचं लग्न जरी झालं तरी वडिलांच्या संपत्तीवर तिचा अधिकार हा अबाधित राहतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पाचवा अतिशय महत्त्वाचा पॉईंट असा आहे की 2005ला या कायद्यात दुरुस्ती झाली, पण त्यापूर्वी जर मुलीचा जन्म झालेला असेल किंवा त्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला असेल तर काय. कारण की कायदा 2005ला लागू झाला, पण मुलीचा जन्म तर 2005च्या नंतरचा असेल
किंवा मुलीच्या वडिलाचा मृत्यू 2005 पूर्वी असेल तर काय, तर यावर देखील हायकोर्टाने सांगितलेलं आहे की तसं काहीच नाही. कधीचाही जन्म असू द्या किंवा वडिलांचा मृत्यू कधीचाही असू द्या, मुलीचा हक्क हा अबाधित राहणार असणार आहे. 6वा अतिशय महत्त्वाचा पॉईंट की आता सम अधिकार आला, मग भावासोबत जी महिला आहे, बहीण आहे, तर ती गृहकर्ज समयी घेऊ शकते का, घरावर कर्ज घेऊ शकते का, तर घेऊ शकते. फक्त बँकच्या नियमानुसार नियमांचं अटींचं पालन करणं गरजेचं आहे. नवऱ्यासंबंधी देखील 7वा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा बायकोला पूर्ण अधिकार आहे. अर्थात जी काय पोटगी मिळवण्याच्या उद्देशाने ही माहिती पतीला द्यावी लागते पत्नीसाठी, हे आता त्या ठिकाणी आहे. 8वा अतिशय महत्त्वाचा पॉईंट, वडील जर सरकारी नोकरीत असतील आणि वडिलांचा मृत्यू झाला जॉबवर असताना किंवा नोकरीमध्ये असताना जर त्यांचा मृत्यू झाला, तर अनुकंपा तत्वावर मुलाला जशी नोकरी मिळते तशी त्या शिक्षणानुसार मुलीला देखील अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 9वा पॉईंट अतिशय महत्त्वाचा, पत्नी आणि मुलीच्या संमतीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट देऊ शकतात. आता वडिलांनी स्वकष्टार्जित संपत्ती, स्वकमाईतून कमवलेली जी संपत्ती आहे, तर ती पत्नी किंवा मुलीची संमती न घेताच ते आपल्या मुलाला भेट देऊ शकतात किंवा त्याच्या नावावर करू शकतात. म्हणजेच स्वकष्टार्जित संपत्तीवर मुलीचा फारसा हक्क त्या ठिकाणी नाही आहे. आता जे हायकोर्टाने जे 3 महत्त्वाचे पॉईंट त्या ठिकाणी सांगितलेले आहेत ते म्हणजे काय, की 1956 पूर्वीचा मालमत्ता वारसा हक्क निश्चित करताना देखील मुलीच्या अधिकाराचा वापर त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू पुरुषाच्या मुलीला त्या पुरुषाला त्याच्या वडिलांकडून म्हणजेच स्वतः म्हणजे त्या आजोबाकडून मिळणाऱ्या तसेच स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये वारस हक्क असेल. तसेच या मालमत्तेच्या वाटपात मृत पुरुषाच्या मुलीला दुय्यम कुटुंब सदस्यांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जाईल. 3रा पॉईंट आहे, मृत्यूपत्र न करता एखादी हिंदू स्त्री जर मरण पावली आणि तिला मूल नसेल तर तिच्याकडे तिच्या वडिलाकडून वा आईकडून वारसा हक्काने आलेली मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसाकडे जाईल आणि जर तर पतीकडून व सासऱ्याकडून वारसा हक्काने तिच्याकडे आलेली मालमत्ता तिच्या नवऱ्याच्या वारसाकडे जाईल. तर हा देखील पॉईंट त्या ठिकाणी निकालामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे. तर खूप असे चेंजेस किंवा खूप नवीन त्या ठिकाणी बदल झालेले. हा जो निकाल देण्यात आला होता हा 20 जानेवारी 2022 मध्ये देण्यात आलेला होता. तर ज्यानुसार आता मुलींना समान हक्क देण्यात आलेला आहे मुलांच्या बरोबरीने. फक्त वडिलोपार्जित संपत्तीमध्ये, स्वकष्टार्जित संपत्तीमध्ये वडिलांकडे अजूनही अधिकार आहे की ती संपत्ती कोणाला भेट द्यायची, पूर्णच्या पूर्ण मुलीला द्यायची की पूर्णच्या पूर्ण मुलाला द्यायची किंवा बायकोच्या नावावर करायची. कारण की स्वकष्टार्जित संपत्तीचा पूर्ण अधिकार त्याच व्यक्तीचा असतो, कारण की ती त्याने स्वकष्टाने कमवलेली असते. पण त्या देण्याच्या आधी जर त्याचा मृत्यू झाला तर ती संपत्ती समान वाटणी करण्यासाठी पात्र त्या ठिकाणी असते. तर हे होते काही महत्त्वाचे विषय. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.